आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील अनालिसिस ऑफ फोर्सेस हा नवीन चॅप्टर पाहणार आहोत आणि त्यातीलच हा लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस हा पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचा जो काही रिझल्टंट आर आहे याचा फॉर्म्युला कसा येतो, त्याचप्रमाणे या रिझल्टंट आर ने किती अँगल केला या फोर्स सोबत, तो अल्फा कसा काढायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे त्यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार आहोत. तर सर्वप्रथम पॅरलेलोग्रामची डायग्राम आणि याच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, रिझल्टंट आर आणि अल्फाचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. तर सर्वप्रथम या डायग्राम मध्ये बघा, ऍट पॉईंट ओ मध्ये काय केलेलं आहे, एक दोन फोर्सेस अप्लाय केले आहेत. कशा आहेत ते, पॉईंट पासून अवे जातात, म्हणजे पॉईंट पासून बाहेर जाणारे दोन फोर्सेस, फोर्स पी आणि फोर्स क्यू असा अप्लाय केलेला आहे. या पी आणि क्यूच्या साहाय्याने काय करायचं, आपल्याला एक पॅरलेलोग्राम ड्रॉ करायचा. म्हणजेच हा ओ बी ओ ए यापासून काय करणार, आपण एक पॅरलेलोग्राम ड्रॉ करणार आणि तो पॅरलेलोग्राम कोणता असणार आहे, ओ ए सी बी हा काय आहे, पॅरलेलोग्राम आहे. यातीलच ओ सी म्हणजेच काय असणार आहे, रिझल्टंट आर. तो आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. जर का आपल्याला रिझल्टंट आर हायपोटेनस जर का फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय लागतो, राईट हँड ट्रँगल लागतो. म्हणून ऍडजस्टमेंटसाठी काय केलं, सी डी एक लाईन ड्रॉ केली, ए डी लाईन ड्रॉ केली आणि इथं काय केला, राईट अँगल इथं तयार केलेला आहे. हा अँगल किती असणार आहे, हा संपूर्ण थिटा, त्यालाच आपण हा पॅरलल केल्यामुळे काय होणार, हा थिटा, तर हा सुद्धा थिटा अँगल असणार आहे. मग फक्त काय केलंय, ऍडजस्टमेंटसाठी सी डी आणि एडी लाईन काय केली, आपण एक्स्ट्रा ड्रॉ केलेली आहे. ही एक्स्ट्रा ड्रॉ केल्यामुळे काय होणार, जो काय आपल्याला हायपोटेनस आर आहे तो काढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आता हा जो काय आपला राईट अँगल ट्रँगल तयार झालाय, तिथं काय करूया, पायथागोरस थेरम अप्लाय करूया. म्हणजेच कसं आहे, अशा प्रकारे काहीतरी ही डायग्राम आलेली आपली. इथं पॉईंट ओ असणार आहे, हा सी आणि हा डी, हा राईट अँगल आहे. इथं काय असणार आहे, रिझल्टंट आर असणार आहे आणि हा जो काय अँगल आहे तो किती आहे, अल्फा. मग इथं पायथागोरस थेरम अप्लाय करूया. म्हणजेच काय होणार, ओसी चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार, ऍडजसंट साइड ओडीचा स्क्वेअर प्लस ऑपोजिट साइड सीडीचा स्क्वेअर. हा काय झाला, आपला पायथागोरस थेरम झाला. इथं आता व्हॅल्यू पुट करूया. ओ सी, ओ पासून सी पर्यंत डिस्टन्स काय असणार आहे, आर, म्हणजेच कॅपिटल आर चा स्क्वेअर इज इक्वल टू ओ डी. ओ पासून डी डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स किती आहे, ओ ए पी आहे. इथं आपण सर्व डिस्टन्स लिहिले आहेत. ओ ए म्हणजेच काय असणार आहे, पी असणार आहे. ओ बी म्हणजेच काय असणार आहे, क्यू असणार आहे आणि ओ सी म्हणजेच काय असणार आहे, आर असणार आहे. हा ओ बी आहे तो कसा आहे, इन्क्लाइन आहे, काहीतरी अँगल क्रिएट करतो. किती अँगल करतो, थिटा. म्हणून ह्याचं काय होणार आहे, फोर्स रिझोल्युशन अशा प्रकारे येणार. आता पुढे आपण पाहणार आहोत फोर्स रिझोल्युशन, त्यामध्ये आपल्याला या गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील. तर सध्या हा काय, जो काय फोर्स क्यू आहे तो काहीतरी अँगल मध्ये काय इन्क्लाइन आहे. किती अँगल आहे तो, थिटा. मग हॉरिझॉन्टल लाईन असते ती काय असते, कॉस थिटा आणि व्हर्टिकल असते ती साइन थिटा. कोणता फोर्स आहे, क्यू, म्हणून क्यू साइन थिटा, क्यू कॉस थिटा. मग आता ही हॉरिझॉन्टल लाईन इथं काय होणार, एडी क्यू कॉस थिटा. म्हणजे एडी म्हणजेच काय असणार आहे, क्यू कॉस थिटा आणि सीडी म्हणजे व्हर्टिकल लाईन क्यू साइन थिटा असणार. मग व्हॅल्यू पुट करूया. ओडी म्हणजेच काय असणार आहे, ओ पासून डी डिस्टन्स, तर हा पी प्लस एडी, पी प्लस ए डी चा स्क्वेअर प्लस सी डी चा स्क्वेअर ऍज इट इज लिहूया. फोर्स पी ऍज इट इज प्लस एडी म्हणजेच काय असणार आहे, हे डिस्टन्स म्हणजेच क्यू कॉस थिटा. इथं लिहिलेलं आहे आपण क्यू कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सीडी म्हणजे काय असणार आहे, सीडी, सीडी म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स क्यू साइन थिटा, क्यू साइन थिटा. व्हॅल्यू पुट करूया. ए प्लस बी चा स्क्वेअर कसा असतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. म्हणजेच काय होणार, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस ट्वाइस ए बी, म्हणजे ट्वाइस हा ए आणि हा बी, पी क्यू कॉस थिटा प्लस याचा सुद्धा स्क्वेअर आहे. म्हणजेच काय होणार, क्यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. यातून बघा, क्यू स्क्वेअर आहे, क्यू स्क्वेअर आहे, कॉमन काढूया. आतमध्ये काय राहणार, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. मग इथे लिहूया पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर कॉमन काढल्यावर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. ह्या दोन्हीतून, इथून आणि इथून काय केलं आपण, क्यू स्क्वेअर कॉमन काढला. आतमध्ये काय राहिलं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा. आपल्याला माहित आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय असतं, 1 असतं. व्हॅल्यू पुट करूया. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर ही व्हॅल्यू काय असणार आहे, 1. लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय.
प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा. हा काय झाला आर स्क्वेअर. इथं बघा आपला फॉर्म्युला आर स्क्वेअर म्हणजेच काय पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा. म्हणजे आपण काय केलेलं आहे रिझल्टंट आर फाइंड आउट केलेला आहे. याचाच जर का नुसतं आपल्याला आर पाहिजे असेल तर काय करायचं हा स्क्वेअर काढून टाकायचा आणि या साईडला काय करायचं अंडर रूट मध्ये व्हॅल्यू लिहायची. म्हणजे रिझल्टंट आर कसा काढणार अंडर रूट मध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा. जर का आर स्क्वेअर मध्ये ठेवायचं असेल तर हे अंडर रूट काढून टाकायचं पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा. अशा प्रकारे काय करायचं रिझल्टंट आर फाइंड आउट करायचं. आता नेक्स्ट बघा काय करायचं अल्फा व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग आता हा अँगल किती आहे अल्फा. कसं करतो टॅन थिटा म्हणजेच काय असतं कोणासमोरील बाजूच्या लगतची बाजू ऑपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड. मग इथं लिहूया टॅन अल्फा. हा अल्फा समोरची बाजू काय आहे सी डी डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड ओडी. व्हॅल्यू पुट करूया. सीडी म्हणजेच काय व्हर्टिकल डिस्टन्स क्यू साइन थिटा डिवाइडेड बाय ओडी म्हणजेच काय पी प्लस एडी पी प्लस आणि एडी म्हणजेच काय हॉरिझॉन्टल डिस्टन्स क्यू कॉस थिटा. मग टॅन अल्फा काय येणार इथं लिहिलेलं आहे बघा टॅन अल्फा इज इक्वल टू क्यू साइन थिटा डिवाइडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. आणि काय करूया नुसतं अल्फा इथं ठेवूया. हा टॅन तिकडे पाठवल्यानंतर काय होणार टॅन इनवर्स होणार. टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा डिवाइडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. इथं बघा नुसता जर का अल्फा घेतला तर काय होणार टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा डिवाइडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. जे काय आपल्याला स्टार्टिंगला पी आणि क्यू फोर्स दिलं त्यातला अँगल किती असतो थिटा आणि रिझल्टंट आर किती अँगल क्रिएट करतो अल्फा एवढा. या गोष्टी लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण रिझल्टंट आर अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा त्याचप्रमाणे अल्फा टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा डिवाइडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा अशा प्रकारे काढत असतो. आणि या फॉर्म्युल्यांचा वापर करून आपल्याला एक्झामला न्यूमरिकल लॉ ऑफ पॅरललोग्राम वरती विचारले जातात. तर आता यावरील न्यूमरिकल नंबर 1 पाहण्याचा प्रयत्न करूया. तर लॉ ऑफ पॅरललोग्राम यावर डिपेंड न्यूमरिकल नंबर 1 पाहूया. फाइंड द रिझल्टंट फोर्स म्हणजे जो काही रिझल्टंट फोर्स आहे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं अँड इट्स डायरेक्शन आणि त्याची डायरेक्शन फाइंड आउट करायला सांगितलं. म्हणजे अल्फा आणि रिझल्टंट आर फाइंड आउट करायला सांगितले. इफ टू फोर्सेस 20 न्यूटन अँड 40 न्यूटन दोन फोर्सेस दिलेले आहेत. एक किती दिलाय 20 न्यूटन आणि दुसरा किती दिलाय 40 न्यूटन इज ऍक्टिंग अलॉन द ऍडजसंट साइड ऑफ अ पॅरललोग्राम मेकिंग एन अँगल ऑफ 60 डिग्री. हे जे काही दोन फोर्स दिलेले आहेत त्यातील अँगल किती आहे थिटा 60 डिग्री दिलेला आहे. जो काय गिव्हन टाकले दिलेला आहे इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे टू फोर्सेस. पहिला पी किती असणार आहे 20 न्यूटन दुसरा क्यू 40 न्यूटन. नेक्स्ट अँगल ऑफ 60 डिग्री म्हणजे थिटा किती दिलेला आपल्याला 60 डिग्री. आपल्याला सर्व व्हॅल्यू माहित आहेत. टू फाइंड काय करायला सांगितले टू फाइंड रिझल्टंट आर आणि त्याचप्रमाणे अँगल अल्फा. तर सर्वप्रथम रिझल्टंट आर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. फॉर्म्युला काय असतो पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा. इथं आपण पाहिलेलं आहे बघा अंडर रूट मध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा. पी माहित आहे क्यू माहित आहे त्याचप्रमाणे थिटा सुद्धा माहित आहे. सर्व व्हॅल्यू माहित आहेत. व्हॅल्यू पुट करूया. अंडर रूट मध्ये पी ची व्हॅल्यू किती आहे 20 चा स्क्वेअर प्लस क्यू किती आहे 40 चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ पी इंटू क्यू 20 इंटू 40 इंटू कॉस थिटा. कॉस थिटा किती व्हॅल्यू आहे 60. हे जे काय आन्सर आहे त्याचं काय करायचं अंडर रूट करायचं आहे. एवढी गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. देअरफॉर रिझल्टंट आर इज इक्वल टू किती येणार बघा. पहिल्यांदा काय करूया ही व्हॅल्यू फाइंड आउट करूया आणि त्याचं परत अंडर रूट घेऊया. 20 चा स्क्वेअर प्लस 40 चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ब्रॅकेटमध्ये 20 इंटू 40 इंटू कॉस 60. कॉस इथं बटन आहे बघा कॉस दाबायचा आणि 60 दाबायचं ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू आन्सर किती आलं 2800 आलं. त्याचं काय करायचं अंडर रूट आन्सर किती आन्सर आलं आपलं 52.915. रिझल्टंट आरचं युनिट काय असणार आहे न्यूटन. फोर्स पी न्यूटन मध्ये फोर्स क्यू न्यूटन मध्ये आलेला रिझल्टंट आर सुद्धा कसा असणार आहे न्यूटन मध्ये असणार. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितलंय अल्फा. जो काय रिझल्टंट आहे त्या रिझल्टंटने फोर्स सोबत किती अँगल क्रिएट केला तो अल्फा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. मग अल्फासाठी फॉर्म्युला काय असतो टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा डिवाइडेड बाय पी प्लस
क्यू कॉस थिटा. इथे फॉर्म्युला आहे बघा, अल्फा टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा डिवाइडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. सर्व व्हॅल्यू माहित आहेत, व्हॅल्यू पुट करूया. टॅन इनवर्स ऑफ क्यू ची व्हॅल्यू किती आहे 40 न्यूटन, साइन थिटा किती दिलेला आहे 60 डिग्री, डिवाइडेड बाय पी ची व्हॅल्यू किती आहे 20 प्लस क्यू ची व्हॅल्यू किती आहे 40 कॉस थिटा किती आहे 60. हे ब्रॅकेट पहिल्यांदा सॉल्व्ह करूया आणि त्याचं काय करूया टॅन इनवर्स करूया. मग बघा 40 ब्रॅकेटमध्ये साइन 60 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आलं 34.64 आन्सर आलं, डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 20 प्लस 40 ब्रॅकेटमध्ये कॉस 60 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं आपलं 0.866 आन्सर आलं. त्याचा काय करायचं टॅन इनवर्स करायचं. टॅन इनवर्स कसं असणार आहे, शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर काय होणार टॅन इनवर्स होणार आणि जे काय मगाशी आपलं आन्सर आलं होतं 0.866 ते प्रेस करायचं. आन्सर किती आलं आपलं 40.893. अल्फा आहे, अल्फा काय अँगल, अँगल कसा डिनोट करतो डिग्रीमध्ये. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे रिझल्टंट आर आणि अँगल अल्फा या दोन्ही व्हॅल्यू काय केलेल्या आहेत आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ पॅरललोग्राम त्याचा रिझल्टंट आर अल्फा कसा काढायचा याचे फॉर्म्युले त्याचप्रमाणे यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 1 पाहिलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर का तुम्हाला डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 2 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.